श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 25 ते 31 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कोणते नवे संकेत घेऊन येणार आहे? करिअरमध्ये नवीन संधी मिळतील का? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन धनलाभाचे योग निर्माण होतील का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल की काही गैरसमज समोर येतील? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे लागेल आणि या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने कितपत उभे राहणार आहे? चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन विचार, सकारात्मक बदल आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. या आठवड्यात तुमच्या विचारांमध्ये वेगळी स्पष्टता येईल. अनेक दिवसांपासून मनामध्ये सुरू असलेला गोंधळ कमी होईल आणि जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत योग्य दिशा मिळेल. तुमचा बुद्धिमान आणि दूरदृष्टी असलेला स्वभाव या आठवड्यात अनेक ठिकाणी उपयोगी पडेल. लोक तुमच्या मतांना महत्त्व देतील आणि काही व्यक्ती तुमच्याकडून सल्ला घेण्याचा प्रयत्न करतील. सामाजिक क्षेत्रात तुमची ओळख वाढेल. नवीन मित्र, नवीन संपर्क आणि नवीन संधी तुमच्या जीवनात येऊ शकतात. मात्र या आठवड्यात प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करणे टाळावे. काही वेळा भविष्याची चिंता मन अस्वस्थ करू शकते, त्यामुळे वर्तमानात राहून निर्णय घेणे आवश्यक आहे. कौटुंबिक वातावरणात काही लहान-सहान मतभेद होण्याची शक्यता असली तरी समजूतदारपणामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी, आर्थिक लाभ किंवा करिअरशी संबंधित चांगली संधी मिळण्याचे संकेत आहेत. हा आठवडा तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा आणि नवीन संधींचा राहणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. काही लोकांना त्यांच्या कल्पकतेमुळे आणि वेगळ्या विचारांमुळे वरिष्ठांकडून विशेष कौतुक मिळेल. ऑफिसमध्ये तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. तुमच्या कामातील सातत्य आणि शांत स्वभावामुळे सहकारी तुमच्यावर विश्वास ठेवतील. मात्र काही वेळा तुमच्या स्पष्ट बोलण्याच्या स्वभावामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे बोलताना संयम ठेवणे आवश्यक राहील. नवीन नोकरी शोधणाऱ्या व्यक्तींना सकारात्मक बातमी मिळू शकते. मुलाखती किंवा व्यावसायिक चर्चांमध्ये आत्मविश्वास वाढलेला दिसेल. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना किंवा ऑनलाईन क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक मिळतील. जुन्या अडकलेल्या कामांमध्ये गती येईल. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्टता आणि प्रामाणिकपणा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार करताना कोणत्याही कागदपत्रांची नीट तपासणी करा. आठवड्याच्या शेवटी एखादा मोठा व्यवहार किंवा प्रोजेक्ट यशस्वी होण्याची शक्यता आहे. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा सुधारणा करणारा असला तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. काही लोकांना अतिरिक्त कमाईची संधी मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. मात्र घरातील गरजा, प्रवास किंवा वैयक्तिक इच्छांमुळे खर्च वाढू शकतो. त्यामुळे पैशाचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक राहील. कोणत्याही व्यक्तीवर अतिविश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नका. शेअर मार्केट, ऑनलाईन गुंतवणूक किंवा नवीन आर्थिक योजना यामध्ये सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. काही व्यक्तींना थकलेले पैसे परत मिळू शकतात. या आठवड्यात बचतीवर अधिक भर दिल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य वाढेल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक परिस्थिती तुलनेने अधिक मजबूत वाटू लागेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या आठवड्यात मिश्र स्वरूपाचे राहू शकते. घरातील सदस्यांसोबत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. काही जुन्या मतभेदांवर समाधानाचा मार्ग निघू शकतो. तुमचा स्वतंत्र विचारांचा स्वभाव काही वेळा घरातील लोकांना समजणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट शांतपणे समजावून सांगणे आवश्यक राहील. घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला अधिक समजूतदारपणे वागावे लागेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आईवडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. भावंडांशी संबंध सुधारतील आणि त्यांच्याकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान आणि आनंद देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिक आणि विचारपूर्ण राहणार आहे. प्रेमात असलेल्या व्यक्तींना आपल्या नात्याबद्दल अधिक स्पष्टता मिळेल. जोडीदारासोबत संवाद वाढेल आणि काही जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. मात्र काही वेळा तुमचा स्वभाव थोडासा अलिप्त वाटू शकतो, ज्यामुळे जोडीदाराला भावनिक अंतर जाणवू शकते. त्यामुळे आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. काही जोडपी भविष्यासंदर्भात आर्थिक किंवा कौटुंबिक निर्णय घेऊ शकतात. छोट्या गोष्टींवरून वाद होऊ नयेत यासाठी संयम राखणे आवश्यक राहील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियाद्वारे किंवा मित्रपरिवारातून नवीन नाते जुळण्याचे संकेत आहेत. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि प्रगतीचा राहील.
अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष यश मिळू शकते. नवीन विषय शिकण्याची आवड वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरेल. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स किंवा परदेशी शिक्षणाशी संबंधित माहिती मिळू शकते. मात्र मोबाईल आणि सोशल मीडियामुळे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे राहील. सातत्य आणि मेहनतीमुळे अपेक्षित यश मिळेल. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा मध्यम राहू शकतो. मानसिक ताण, अतिविचार आणि सतत कामाचा दबाव यामुळे थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी, झोपेची कमतरता किंवा रक्तदाबाशी संबंधित समस्या जाणवण्याची शक्यता आहे. या आठवड्यात मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. योग, ध्यान आणि प्राणायाम यामुळे मन शांत राहील. वेळेवर आहार घेणे आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. अनियमित दिनचर्या आणि जंक फूड टाळावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. आठवड्याच्या शेवटी तब्येतीत सुधारणा जाणवेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात आध्यात्मिक गोष्टींकडे तुमची ओढ वाढेल. ध्यान, मंत्रजप आणि देवपूजा यामुळे मानसिक शांतता मिळेल. काही व्यक्तींना धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळू शकते. श्री स्वामी समर्थ किंवा भगवान शनिदेवांचे नामस्मरण केल्याने मनातील अस्वस्थता कमी होईल. आध्यात्मिक विचारांमुळे जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. काही वेळ स्वतःसाठी काढून आत्मचिंतन केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळेल. आठवड्याच्या शेवटी एखादा आध्यात्मिक अनुभव श्रद्धा अधिक दृढ करेल. प्रवासाच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल राहील. कामानिमित्त किंवा शिक्षणाशी संबंधित प्रवास घडू शकतो. काही प्रवास अचानक ठरतील, पण ते फायदेशीर ठरतील. प्रवासादरम्यान नवीन लोकांशी ओळखी होतील आणि भविष्यात त्याचा फायदा होऊ शकतो. वाहन चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. धार्मिक किंवा निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची संधी मिळू शकते. अशा प्रवासामुळे मानसिक ताण कमी होईल आणि नवीन ऊर्जा मिळेल. उपाय. या आठवड्यात दररोज सकाळी ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा. शनिवारी काळ्या तिळाचे दान करणे शुभ ठरेल. शक्य असल्यास पक्ष्यांना दाणे आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करा. मानसिक शांततेसाठी दररोज काही वेळ ध्यान आणि नामस्मरणासाठी द्या. एकूण कुंभ राशीसाठी हा आठवडा नवीन विचार, प्रगती आणि मानसिक स्पष्टता देणारा ठरणार आहे. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कौटुंबिक जीवनात समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. प्रेमसंबंधांमध्ये संवाद आणि विश्वास नात्यांना अधिक मजबूत करतील. विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचा काळ असून आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे राहील. आध्यात्मिक मार्गामुळे मनाला शांतता मिळेल आणि आठवड्याच्या शेवटी एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. धन्यवाद.